Hello, future officers. Welcome to the Concept Builder Academy. Myself सूरज थोरात. राईट लाईक अ टॉपरमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्यावेळेस एक्झामिनेशनमध्ये फ्री स्पीच, डिसेंट, हेट स्पीच किंवा कॉन्स्टिट्युशनल पॅट्रिऑटिझम याच्यावर क्वेश्चन येतो, तर मेन बॉडी पार्टमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला ना फ्री स्पीच एका साईडला आणि दुसऱ्या साईडला रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स याच्यामध्ये बॅलन्स शो करायचा आहे. म्हणजे काय की फक्त एकच बाजू त्या ठिकाणी मांडायची नाहीये, तर याच्यामध्ये डायमेन्शन्स क्रिएट करत असताना आपल्याला आर्टिकल 19(1) याच्याबरोबर आपल्याला आर्टिकल 19(2) जे रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड करतात ते सुद्धा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. मग हे सांगत असताना जे रेस्ट्रिक्शन्स आहेत तर ते पहिली गोष्ट म्हणजे काय की ते लिगल असणं गरजेचं आहे, त्यानंतर रिझनेबल असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय की ते प्रपोर्शनेट असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की गव्हर्नमेंटला क्रिटिसिझम त्या ठिकाणी अनकम्फर्टेबल वाटतो म्हणून रेस्ट्रिक्शन्स जस्टिफाय होत नाहीत हे आपल्याला त्या ठिकाणी सांगणं महत्वाचं आहे.